ओम नमो भगवते वासुदेवाय. दासविद्यांकुर तथा स्वामी कृष्णानंद लिखित सद्गुरु प्रबोधनातून श्रवण केलेल्या विचारांचे चिंतनातून प्रसवलेल्या चिंतनिका सद्गुरु सांगे. चिंतनिका 51. देव कोण तो कार्य ही त्याचे काय असे देही. सद्गुरु सांगे जीवास कळते होता देही विदेही. होता देही विदेही. भावार्थ. देव कोण तो कार्य ही त्याचे काय असे देही. सद्गुरु सांगे जीवास कळते होता तोच विदेही. या ठिकाणी एक छान मूलभूत प्रश्न आपल्यासमोर त्यांनी मांडलेला आहे की देव कोण आहे, तो कुठे राहतो, काय करतो आणि आपला आणि देवाचा संबंधच काय. या प्रश्नाचा आपण कधीही विचार केलेला नसतो. परंपरेने आपल्याकडे जे आलेले आहे ते सगळे देवधर्म कुळधर्म आपण करतोच. देवदर्शनं घेतो, यात्रा करतो, परंतु कशासाठी करतो याची आपल्याला काहीही कल्पना नसते. म्हणून हा प्रश्न विचारला की देव कोण आहे हा पहिल्यांदा तुम्ही ओळखा. कारण रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे, समर्थ रामदास स्वामींनी, की खरा देव तो आदरे ओळखावा. आदरे म्हणजे आदराने नम्रपणे श्रद्धा. आदर या शब्दामध्ये श्रद्धा पण येते. म्हणजे श्रद्धेने पहिल्यांदा आपण जाणून घेतलं पाहिजे. पण तू जाणता भक्त होऊन आहे. आपण भक्त आहोत, आपण भाविकच आहोत, पण जाणते भक्त नाही. म्हणून त्यांनी हा प्रश्न केला की तुम्ही देव कुठे आहे शोधा आणि काय करतो त्याचा माझा संबंध काय. ममई वंशो जीवलोके जीवभूता सनातना असं सुद्धा गीतेने म्हटलं आहे की मी अंशरूपाने आहे. मग अंशरूप म्हणजे नेमकं काय याचाही मी कधी विचार केला नसतो. पण हा जर विचार माझ्या मनात यावा आणि मला जर जाणून घ्यायचं असेल तर मी त्या दृष्टीने जेव्हा प्रयत्न करतो त्या प्रयत्नामध्ये सद्गुरू तुम्हाला सांगतात की ज्यावेळेला तू देहाचा विदेही होशील त्यावेळेला तुला हे सगळं कळेल. आता देह म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे, पण विदेह म्हणजे काय. विदेह म्हणजे देह नसणे असा अर्थ होतं, तसा नाही आहे. देहात असून देहाची ज्या क्रिया होतात या होता कामा नयेत. म्हणजे असून नसणे हा त्याचा अर्थ आहे. असं ज्यावेळेला आपली अवस्था होईल मनाची त्यावेळेला आपल्या परमेश्वर म्हणजे काय हे कळून घ्यायचं आहे. हे परमेश्वर आपल्या सद्गुरू आपल्याला हे सांगतात की विदेही पण तुगी. म्हणून रामदास स्वामी म्हणतात की देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी. ती आत्मबुद्धी होणं म्हणजे देहावस्थेकडे आपण हळूहळू जाणं असं आहे. हरि ओम. चिंतनिका 52. सुख दुःखांकित जन्म मानवी संचित ते गाठी. सद्गुरु सांगे भोग सरता देता देव जया पाठी. देव जया पाठी. भावार्थ. सुखदुःखांकित जन्म मानवी संचित ते गाठी. सद्गुरू सांगे भोग सरेते दैवतया पाठी. मानव जन्म हा सुखदुःखांकित आहे. म्हणजे कधी सुख कधी दुःख ही वाट्याला येतच असतात. ही कशामुळे येतात तर मी तयार केलेली असतात मागच्या जन्मातली. मागच्या जन्मातलं माझं जे प्रारब्ध आहे किंवा संचित आहे याप्रमाणे या जन्मात मला ते सगळं भोगावं लागतं. मग हे जर चांगल्या तऱ्हेने भोगायचं असेल तर या जन्मात ती कर्म चांगली केली पाहिजेत. म्हणजे माझं संचित आणि प्रारब्ध हे माझं मी ठरवू शकतो. किंवा पुढचं तरी चांगलं व्हावं यासाठी आत्ता तरी चांगले वाग. या म्हणून आपण संचित आपल्याला प्रारब्ध आपलं करण्यासाठी काय करायला पाहिजे तर त्यांनी सांगितलं की जळतील पापे जन्मांतरीची, तुकोबा म्हणतात. ही जन्मांतरीची पापं आहेत. ही पापं जर जळली
तर एकाच गोष्टीने करतात, हरिमुखे नाव हरिमुखे हरी. जर परमेश्वराचं नाव जप तुम्ही करत असाल तर आपल्याला सुखदुःख भोगताना सुद्धा दुःख भोगताना जो दुःख होतं तो होत नाही, आणि सुख भोगताना जो अगदी हुरळून जातो तेवढं हुरळणंही होत नाही. मग सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादानं बनावे, लाभा लाभ धरावे मनावरी. ही मनाची तृप्तता येण्यासाठी आपण परमेश्वराच्या नामाचं स्मरण करावं असं या ठिकाणी सद्गुरू सांगतात. हरिओम. चिंतनिका 53. दैवगतीने जीव भोगतो ऐश्वर्याची रास, सद्गुरु सांगे त्याच गतीने लाभे नरक निवास, लाभे नरक निवास. भावार्थ. दैवगतीने जीव भोगतो ऐश्वर्याची रास, सद्गुरु सांगे त्याच गतीने लाभे त्या नरकवास. या ठिकाणी सुख आणि दुःख भोगताना सुद्धा कशी भोगावी लागतात याचं छान वर्णन केलेलं आहे. आपण पाहिलं की संचित आणि प्रारब्ध हे आपणच तयार केलं असतं, मागच्या जन्मीचे घेऊन येताना आलो. आता या जन्मी ते भोग करताना कशावर कळतं? एक साधं उदाहरण सांगितलं की आपण आपलं बाजूला ठेवूया, पण आपण आपल्याबरोबर असलेल्या कुत्र्याची जरा एक उपमा धरली तर एखादं कुत्रं गल्लीमध्ये कसं तरी हिंडतं, हाडं चघळत असतं, आणि एखादं कुत्रं आलिशान गाडीमध्ये बसलेलं असतं. जात कुत्र्याचीच, जन्म कुत्र्याचाच, पण त्याला एकाला आरामशीर गाडीत बसायला मिळतं आणि एकाला मात्र हाडं चघळत बसावं लागतं. हे केवळ जसं तर कुत्र्याचं समोर उदाहरण दिलं तसं आपलं सुद्धा आपल्या जीवनात तेच घडत असतं की आपल्या चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी या दोन्ही आपल्याला भोगाव्या लागतात. चांगली गोष्टसुद्धा भोगताना आपला जो त्रास होतो, वाईट गोष्ट जेव्हा पापाची आली तरी तर आणखी त्रास होतोच होतो. त्यामुळे कधीकधी आपलं पुण्य आणि पाप हेच आपल्याला कारणीभूत होतं, आणि म्हणून कधीकधी नरकवास भोगावा लागतो. आणि एकंदर आपलं जीवन पाहिलं तर सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वता एवढे. म्हणून आपण जे जे कर्म करतो ते जास्तीत जास्त पुण्यकर्म झालं तर ते पुण्य मार्गाकडे जाईल, आणि जर आपल्याकडं पापं घडत गेली तर मग आपल्याला नरकवास भोगावं लागेल, दुःख नरकवास म्हणजे दुःख भोगावं लागतात. हाच याचा भावार्थ आहे. हरिओम. चिंतनिका 54. म्हणून जीवा जाणून घे तू देव कसा शोधावा, सद्गुरु सांगे भक्त होऊनी अंतरी करी धावा, अंतरी करी धावा. भावार्थ. म्हणून जीवा जाणून घे रे देव कसा शोधावा. म्हणून जीवा जाणून घे रे देव कसा शोधावा, सद्गुरु सांगे भक्त होऊनी अंतरी करी धावा. सुखदुःखांकित मानवी जन्म आहे. आपण आपली पापकर्म पुण्यकर्म याप्रमाणे आपल्याला भोगावंही लागतं आहे. पण याच्यासाठी हे सगळं कशामुळे? तर तो देव आपल्याला जाणून घ्यायचा आहे. तेव्हा देव जाणायचा असेल तर काय करायचं? सद्गुरूंना शरण जायचं आहे, बरोबर आहे. पण त्याही बरोबर आपण सद्गुरूंना शरण जायचं म्हणजे त्या देवाचं पहिल्यांदा भक्त व्हायचं. म्हणजे देवाच्या भजनात आणि चिंतनामध्ये आपण आपलं आयुष्य घालवावं. यासाठी आपण पहिल्यांदा त्याच देवाची प्रार्थना करायची की देवा मला प्रसन्न कर, मला काहीतरी कळू देत, अजाण मी जाणता, मला तुला जाणता करून घ्यायचं आहे. तेवढ्यासाठी देवाच्या धावा करावा लागतो असं या ठिकाणी सद्गुरू सांगतात. हरिओम. ओम नमो भगवते वासुदेवाय. दासविद्यांकुर तथा स्वामी कृष्णानंद लिखित सद्गुरु प्रबोधनातून श्रवण केलेल्या विचारांचे चिंतनातून प्रसवलेल्या चिंतनिका सद्गुरु सांगे. चिंतनिका 55.
संत सज्जना संग धरावा, संत तिथेची देव. सद्गुरु सांगे संत संगती, उपजे मनी सद्भाव, उपजे मनी सद्भाव. भावार्थ. संत सज्जना संग धरावा, संत सज्जना संग धरावा, संत तिथे ते देव. सद्गुरु सांगे संत संगती, उपजे मनी सद्भाव. सरळ त्यांनी आपल्याला अर्थ सांगितला की देव शोधायचा असेल तर सद्गुरू म्हणजे संतांना शरण जा, संतांचा संग धर. म्हणजे पहिल्यांदा संतांच्या संघाच्या अगोदर सत्संग धर आणि सत्संगातून तुला हळूहळू संतांची ओळख होईल आणि संतांची ओळख झाली की संत तुला त्या भगवंतापर्यंत नेतील आणि त्या भगवंताचा मार्ग सांगण्यासाठी संतच एक कारणीभूत आहे. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंते, असं आपल्याला माऊलीने म्हणतात. म्हणून तुकारामसुद्धा आपल्याला ते सांगतात, करू नका काही संत संग धरा, पूर्वीचा तो दोरा उगवेल. पूर्वीचा दोरा म्हणजे जसं संचित असेल त्याप्रमाणे तुमचं प्रारब्ध घडेल आणि तुम्हाला भोगायला लागेल. जर तुम्ही परमेश्वराचं नावच घेतलं राहिला तर तुम्हाला परमेश्वर प्राप्ती कशी घ्यायची त्याचा मार्गही सापडेल. म्हणून संतांचे संगती मनोमार्ग गती म्हणतात. म्हणजेच हा ईश्वरी भाव जो आहे हा ईश्वरी भाव संतांच्या जवळ असतो. संसारी माणसांजवळ ईश्वरी भाव त्या मनाने खूपच कमी असतो. म्हणून आपल्याला जर ईश्वराकडे जायचं असेल, बहुत सुकृताती जोडी म्हणून मी विठ्ठल यावडी असं जेव्हा तुकोबा म्हणतात तेव्हा सुकृत चांगलं करायचं. ते सुकृत चांगलं करण्यासाठी संत संग धरा, म्हणजेच आपल्याला पुढचा मार्ग सापडेल असं सद्गुरू सांगतात. हरिओम.